मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही बातम्यांमध्ये बघितलं असेल की सेलिब्रिटींचे, इन्फ्लुएन्सर्सचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होत आहेत. आता ट्रेंडवर असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम हँडलही हॅक झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. बरं, हे काय फक्त मोठ्या अकाउंटसोबत होतं असंही नाही. माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये दर दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्याला कुणी ना कुणी स्टेटस ठेवतंच की माझं अकाउंट हॅक झालंय, कृपया कोणत्याही मेसेजला रिप्लाय देऊ नका. मग हे कधी फेसबुक अकाउंट असतं, कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम, तर कधी स्नॅपचॅट. आता तुम्हाला हे ऐकून वाईट वाटेल, पण आपलं अकाउंट हॅक होण्याला बहुतांश वेळा आपणच जबाबदार असतो. काही छोट्या छोट्या गोष्टी आपण इग्नोर करतो, काही गोष्टी हलक्यात घेतो आणि मग एक दिवस अकाउंट हॅक होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गोष्टी बघणार आहोत, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याची शक्यता 90% कमी होते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमी सांगतो तसं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात पहिली आणि कॉमन गोष्ट म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, शॉर्टमध्ये 2FA. आता हे काय असतं विचारलं तर बरेच जण म्हणतील की हो, माहिती आहे मला, पण प्रत्यक्षात खूप जणांनी हे चालूच केलेलं नसतं. 2FA म्हणजे काय, तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला जनरली युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागतो. पण ह्यात प्रॉब्लेम असा आहे की जर कुणाला पासवर्ड माहिती असेल किंवा पासवर्ड गेस केला तर त्या व्यक्तीला देखील लॉग इन करता येऊ शकतं. अशावेळी मग 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन कामी येतं, कारण मग कुणी पासवर्ड जरी टाकला तरी लॉग इन करण्यासाठी त्याला एक OTP टाकावा लागेल, जो प्रत्येक वेळी नवीन जनरेट होतो. हा OTP तुम्हाला मोबाईल नंबरवर टेक्स्ट किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून येऊ शकतो. मग हे 2FA ऑन कसं करायचं? आधी इन्स्टा आणि फेसबुकचं सांगतो. सगळ्यात आधी तर तुम्हाला अकाउंट सेंटरला जायचं आहे, मग पासवर्ड्स अँड सिक्युरिटीमध्ये जायचं आहे. मग 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हा पर्याय तुम्हाला समोरच दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस करून तुम्ही हे ॲक्टिवेट करू शकता. फेसबुकसाठी देखील हाच पाथ आहे. व्हॉट्सॲपच्या बाबतीत म्हणाल तर आधी सेटिंग्समध्ये जा, त्यानंतर अकाउंट, त्यानंतर 2 स्टेप व्हेरिफिकेशन हा पर्याय शोधा. यानंतर तुम्ही एक 6 अंकी पिन सेट करू शकता. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2FAसाठी SMS OTP वापरण्यापेक्षा गुगल ऑथेंटिकेटर किंवा मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर सारखे ॲप्स तुम्ही वापरू शकता, कारण आजकाल सिम कार्ड स्वॅप किंवा क्लोन होण्याच्या घटनाही वाढत आहेत. हॅकर्स तुमचा नंबर दुसऱ्या सिमवर ट्रान्सफर देखील करू शकतात, त्यामुळे तुम्हाला येणारा OTP त्यांना मिळू शकतो. ऑथेंटिकेटर ॲपमध्ये ही भीती नसते. दुसरी टिप देखील खूप कॉमन आहे, पण बहुतांश लोक ती चूक करतातच, म्हणून परत परत सांगणं भाग आहे. ती म्हणजे पासवर्ड. एकतर अगदीच वीक पासवर्ड ठेवायचा आणि दुसरं म्हणजे सगळीकडे तोच पासवर्ड वापरायचा. काय काय पासवर्ड तर एवढे कॉमन असतात की गर्दीत दगड मारला तर एकसारखा पासवर्ड असणाऱ्या 3-4 जणांना लागेल. यातला सगळ्यात कॉमन म्हणजे आपल्या नावाच्या पुढे @123 लावायचं. पहिलं अक्षर कॅपिटल येतं, @ हे स्पेशल कॅरेक्टर येतं आणि 123 म्हणजे नंबर येतात. झालं स्ट्रॉंग पासवर्ड. यानंतर कॉमन म्हणजे आपली बर्थ डेट वापरायची. म्हणजे तर पूर्ण जनरेशन अशी आहे ज्यांचा ईमेल ID बघून त्यांचं बर्थ इयर समजतं, कारण ईमेल IDच्या शेवटी आहेच 96@gmail.com, 94@gmail.com. शिवाय आपण आजकाल 100 ठिकाणी आपलं आधार कार्ड देतो, त्यावरून ही बर्थ डेट सहज कळते. त्यामुळे असे साधे साधे पासवर्ड ठेवणं बंद करा. तुमचा असा पासवर्ड असेल तर आजच बदला आणि वेगवेगळ्या अकाउंट्ससाठी वेगवेगळे म्हणजे पूर्ण वेगळे पासवर्ड वापरा. नाहीतर इन्स्टाला 123 टाकलाय, मग फेसबुकला त्या जागी 456 टाकायचं असं नका करू. आणि सगळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरजही नाही आहे. त्यासाठी चांगले रेप्युटेड पासवर्ड मॅनेजर ॲप्स वापरा. म्हणजे मग तुम्हाला त्या ॲपचा एक पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो. किंवा मग थोडं ओल्ड स्कूल जाऊन घरात छोट्या डायरीमध्ये लिहून ठेवा. डायऱ्या अजून तरी हॅक होत नाहीत. म्हणजे बरेच लोक सांगतील की हे चुकीचं आहे, पण सोशल मीडिया अकाउंट्सचे पासवर्ड घरातल्या डायरीत लिहून ठेवणं बऱ्यापैकी सेफच आहे. बँकेच्या पासवर्डच्या बाबतीत मात्र असं करू नका. तिसरी टीप म्हणजे फिशिंग लिंक्सपासून सावध राहा. आता हे पण खरं तर सगळ्यांना माहीतच आहे की अनोळखी लिंक्सवर क्लिक करायचं नाही, पण तरीही लोक अडकतात, कारण आता फिशिंग लिंक्सचं रूप हे बदलतं आहे. आधीसारखं ते काय फक्त iPhone जिंका, 1 करोड जिंका असं सांगणारे लिंक्स येत नाहीत. माझी एक मैत्रिणी इन्फ्लुएन्सर आहे, तिला ब्रँड कोलॅबचा मेल आला होता. लिंकवर क्लिक केलं आणि अकाउंट हॅक झालं. नंतर लक्षात आलं की त्या लिंकमध्ये एमच्या जागी RN असं लिहिलं होतं. हे दिसायला सेमच दिसतं, त्यामुळे इंस्टाग्राम असा दिसणारा शब्द हा खरं तर RN आहे हे पटकन लक्षातच येत नाही आणि लिंक ऑथेंटिक आहे असं समजून त्यावर क्लिक केलं जातं. यासोबतच गव्हर्नमेंट या शब्दाबाबत देखील अशा प्रकारे फेक ईमेल किंवा लिंक्स येऊ शकतात. त्यामुळे याबाबतीत खबरदारी घेणं गरजेचं आहे. माहिती नसलेलंच नाही तर आपल्याच एखाद्या मित्राने पाठवलेल्या लिंक्स किंवा PDF उघडताना देखील खात्री करा, कारण त्यांनीही नकळतपणे त्यांना कुठून तरी मिळालेली लिंक फॉरवर्ड केलेली असू शकते. चौथी टीप म्हणजे थर्ड पार्टी ॲप परमिशन. फेसबुकवर अधूनमधून AI टूल्सचा ट्रेंड येतो. तुम्ही भाजी असता तर कोणती भाजी असता, तुमचा लकी नंबर काय आहे, तुमच्या या 3 गोष्टी सगळ्यांना आवडतात असं काहीही सांगणारे हे ॲप्स असतात. यावर क्लिक केल्यानंतर ते पहिला तुमच्या प्रोफाईलची माहिती मागतात
आपणही जास्त काही न वाचता परमिशन ग्रँट करतो आणि मग तुमची बरीचशी माहिती यांच्याकडे जाते. यासोबतच इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोडर, फ्री फॉलोवर्स, बायोमेकर अशा ॲप्सना पण बऱ्याच जणांनी आपल्या अकाउंटचा ॲक्सेस दिलेला असतो, जे धोक्याचं आहे. तुम्ही देखील असं काही केलं असेल तर एक काम करा, सेटिंग्समध्ये जावा, अकाउंट्सवर क्लिक करा आणि त्यानंतर ॲप अँड वेबसाईट्स यावर क्लिक केलं की तुम्हाला दिसेल कोणकोणत्या थर्ड पार्टी ॲप्सना तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस आहे. यातले अनोळखी असलेल्या किंवा वापरत नसलेल्या सगळ्या ॲप्सचा ॲक्सेस लगेच काढून टाका. फेसबुकवर हे करण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन ॲप्स अँड वेबसाईट्सवर क्लिक करायला लागेल. 5वी टिप्स सगळ्यांसाठीच आहे, कारण मला माहिती आहे की कुणीच हे करत नसणार. ते म्हणजे नियमित लॉग इन ॲक्टिव्हिटी तपासणं आणि प्रायव्हसी सेटिंग्स अपडेट करणं. इंस्टाग्रामवर सेटिंग्समध्ये जावा, सिक्युरिटीवर क्लिक करा, त्यात लॉग इन ॲक्टिव्हिटी हा पर्याय शोधा. त्यावर तुम्हाला दिसेल की तुमचं डिव्हाइस कुठे कुठे लॉग इन आहे. जे डिव्हाइस तुम्हाला माहिती नाही तिथून लॉग आउट करा आणि लगेच पासवर्ड बदला. फेसबुकवरही सेमच आहे. व्हॉट्सॲपच्या बाबतीत म्हणाल तर सेटिंग्समध्ये जाऊन लिंक्ड डिव्हायसेसवर क्लिक केलं तर तुमचं व्हॉट्सॲप कुठे कुठे लॉग इन आहे हे दिसेल. जे ओळखीचं नाही तिथून लॉग आउट करा. आणि आता तर हे सांगावं लागू नये खरं तर, पण प्लीज मॉडेड व्हॉट्सॲप किंवा GB व्हॉट्सॲप असे ॲप्स वापरू नका. तर हे सगळे मुद्दे तुम्ही जर फॉलो केले तर तुमचं अकाउंट हॅक होण्याचे चान्सेस एकदम कमी होतात. तुम्ही आधीपासून हे सगळं करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण करत नसाल तर आत्तापासूनच तुमचं अकाउंट सुरक्षित करण्यावर भर द्या. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.